जय श्रीराम। आज अयोध्येमध्ये रामाची प्राणप्रतिष्ठा होत आहे आणि आजचा हा खरंच खूप आनंदाचा क्षण आहे आपल्या पूर्ण देशवासियांसाठी. आणि हा तर खरंच खूप एक ऐतिहासिक असा क्षण आहे ज्याचे साक्षीदार आज आपण आहोत. खरं तर आपण स्वतःला खरंच खूप भाग्यशाली मानलं पाहिजे की या क्षणाचे आपण साक्षीदार आहोत. आज भलेही आपण आज अयोध्येमध्ये नसू, पण आज प्रत्येकाच्या घरात, प्रत्येकाच्या मनात, प्रत्येकाच्या दारात रामाचं स्वागत होत आहे. आणि प्रत्येकजण आपापल्या घरी काहीतरी गोडाधोडाचं जेवण आणि मंदिरात पूजा अर्चा चालू आहे आणि दारात रांगोळी आहे आणि आपण पताका किंवा झेंडा आपण लावलेला आहे प्रत्येकाने आपापल्या दारात. तर अशा पद्धतीचं जे काही वातावरण आहे ते खरंच खूप असं धार्मिक आणि आध्यात्मिक असं वातावरण तयार झालेलं आहे. आणि ह्या क्षणाला आपण ह्या क्षणाचा जो काही आहे, खरं तर आज मला असं आवर्जून सांगावंसं वाटतं सगळ्यांना की जर हे जे काही राम आहे, राम म्हणजे सत्य आणि सत्य म्हणजे राम, तर जे काही हे रामाचे आपल्यामध्ये काही जर गुण आपण स्वतःमध्ये आणण्याचा प्रयत्न केला, म्हणजे रामामध्ये जर काही त्यांचे गुण बघितले तर प्रेम, त्याग आणि कर्तव्य हे जे काही त्यांचे गुण आहेत, तर ते सगळ्यामध्ये जर आपण जर काही गुणांचा एक एक गुणांचा जर त्यांच्या आपल्या जीवनात अवलंब केला तर आपलंही जीवन खूप सुंदर आणि छान होईल. आणि रामराज्य म्हणजे हेच जे काय आहे सत्ययुग जे म्हणतो किंवा सत्ययुगाची जी काही कोणी कल्पना केली होती, तर खरं तर मला असं वाटतं की हे सत्ययुग जर आणायचं असेल तर आपण आपल्या प्रत्येकाने रामाचे गुण आपल्या जीवनात आचरणात आणावेत. आणि ते जर केलं तर हेच ते सत्ययुग आपण आपल्या जवळपास तयार करू आणि ह्यालाच सत्ययुग म्हटलं जाईल असं मला वाटतं. तर चला करूया एक तरी रामाचा गुण आपण आजपासून आचरणात आणण्याचा प्रयत्न करूया आणि आपलंही जीवन असंच राममय किंवा सत्यमय असं कसं आपलं जीवन राहील आणि जवळपासचं वातावरणही कसं सत्यमय राहील. जर आपल्यामध्ये प्रेमभावना असेल आणि आपल्यामध्ये जर त्यागभावना असेल आणि आपल्यामध्ये जर कर्तव्यनिष्ठपणा असेल तर नक्कीच आपणही रामासारखं थोडा का होईना त्यांचा गुण आपण घेतल्याचा आपल्याला आनंद मिळेल आणि त्यांच्यासारखं वागण्याचा नक्कीच आपण प्रयत्न करूया. बोला जय श्रीराम, जय श्रीराम.